दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी आता आंदोलन केलंय। 10 लाख रुपये न भरल्यानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा उपचारास त्या ठिकाणी नकार देण्यात आला। धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी आता आंदोलन केलंय। या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। हॉस्पिटलचा उपचार देण्यास नकार देण्यात आला। 3 लाख रुपये भरण्याची तयारी दाखवून सुद्धा उपचारास नकार देण्यात आला आणि दुर्दैवीपणे त्या ठिकाणी मृत्यू झालाय। त्यामुळे आता संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत। त्या ठिकाणी नातेवाईकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या। दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिक आता आंदोलन करत आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आता आंदोलन करत आहेत। शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा सुद्धा आरोप यावेळी शिवसैनिकांनी सर्वात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। बालाजी, दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिक संतप्त झाले आहेत। शिवसैनिक आंदोलन करतायत। काय ताजे अपडेट आहेत? शिवसेनेचे कुठले कुठले नेते सध्या रुग्णालयाच्या बाहेर उपस्थित आहेत? शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेने हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर 28 तारखेला आमदार अमित गोरके यांचे जे पी आहेत शंतनू भिसे यांच्या पत्नीचं निधन झालं। 10 लाख रुपये भरल्यानंतर उपचार करणार असं हॉस्पिटलने सांगितल्याने त्यांना तिथून हलवावं लागलं आणि त्या वेळात त्यांचं निधन झालं। त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया कालपासूनच यायला लागल्यात। आज सकाळपासून सुद्धा दीनानाथ मंगेशकर कार्यालय हॉस्पिटल समोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आज दिवसभरात 4 ते 5 आंदोलन होणार आहेत। सध्या जे आहेत ते दोन्ही शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी सुरू होतं, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला। शिंदेची शिवसेना अगोदर निवेदन द्यायला गेली, त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर आंदोलनासाठी आली आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी हॉस्पिटलच्या विरोधात सुरू झाली आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा निवेदन देऊन योग्य ती कडक कारवाई या सगळ्या प्रकरणावर करावी अशी मागणी केलेली आहे आणि दोन्ही शिवसेनेची घोषणाबाजी आहे ती दीनानाथ मंगेशकर कार्यालयासमोर सुरू झाली होती। यामध्ये सगळे शहरातले पदाधिकारी, शाखा प्रमुख हे सगळे सहभागी झालेले होते। या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया आहेत की पैशाअभावी एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय आणि त्यांच्या 2 बाळांना पोरकं व्हावं लागलंय। त्यामुळे आज दिवसभर आता याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण आणखी 4 आंदोलन जे आहेत ते दीनानाथ मंगेशकर कार्यालयावर आणण्याचा इशारा विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाने दिलेला आहे। आता ही सगळी परिस्थिती पोलिसांनी नियंत्रित केलेली आहे। करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। उपचार देण्यास नकार दिल्याने महिलेचा मृत्यू झाला। ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले। 10 लाख रुपये न भरल्याने हॉस्पिटलने उपचारास नकार दिला। उपचारास दिरंगाई केली, विलंब झाला आणि त्यामुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी सुद्धा माहिती